सातारा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी आज गोमातेचे पूजन करत चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या गोमातेला नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर गोमातेला राष्ट्रमाता, राज्यमाता असा दर्जा द्यावा असे स्मरण करत मागणी केली आहे. तत्पूर्वी शिवतीर्थावर गोमातेचे पूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले. जय हिंद, जय भारत, जय गोमाता. आपण पूर्ण भारतभर गो सन्मान आव्हान निमित्ताने वेगवेगळ्या विभागामध्ये जिल्हाधिकारी किंवा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, तहसीलदार अशा वेगवेगळ्या ठिकाणी शासनासाठी की बाबा आम्हाला सर्वांना गोमाता ही एक श्रेष्ठ अशा प्रकारचा प्राणी आहे आणि त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून पण सन्मान मिळाला पाहिजे या दृष्टीने, आणि गोची जी हत्या होते आहे, गोवंशाची हत्या होते आहे, ती हत्या थांबली पाहिजे यासाठी आम्ही निवेदनं शासनाला देत होतो. त्यापैकी 5,28,880 इतक्या सह्या असलेलं निवेदन आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक संत महात्मे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळीसुद्धा या सह्या सरकारला देण्याच्या उपक्रमामध्ये उपस्थित आहेत. अनेक जिल्ह्यातून सुद्धा हा उपक्रम चालू झालेला आहे. गायीचं महत्त्व वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा आहे. गायीच्या शेणाचा, गायीच्या गोमूत्राचा, त्याचबरोबर ती समजा मेली तरी तिच्या चमड्याचा, हाडांचा अनेक प्रकारे उपयोग आहे. तर या गायीचं उत्तम प्रकारे रक्षण झालं पाहिजे, गोवंशाचं रक्षण झालं पाहिजे. आज आपण सेंद्रिय शेतीकडे पुन्हा वळलेलो आहोत. अचानक आपल्याला वाटलं होतं की रासायनिक खतांमुळे थोडंसं शेतीचं कल्याण होईल, परंतु उलट पक्ष आपण अशी परिस्थिती आज पाहतो आहे की अनेक जमिनी क्षारपड झाल्या, सर्वत्र मीठ फुटलेलं चित्र पाहतोय. आणि याचा परिणाम म्हणून कुठलंही बोर विहीर खोदली तरी त्यातील पाणीसुद्धा खारं येताना आपल्याला दिसत आहे. हे पृथ्वीचं संतुलन ठेवण्यामध्ये गायी आणि गोवंश म्हणजे बैल वगैरे यांचा खूप मोठा सहभाग आहे. आपल्या सातारा जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे, पुष्प पठार म्हणून कास पठाराकडे पाहिलं जातं. आणि या कास पठाराचा ज्या वेळेला एक उत्पन्नाचा विषय निघाला तेव्हा ही जनावरं असतील तर परदेशातल्या लोकांना बरं वाटणार नाही असं म्हणून आपल्या शासनाने काही दिवस निर्णय घेतला की तिथे जनावरं सोडायचीच नाहीत. मग त्यानंतर अशी परिस्थिती आपल्या लक्षात आली की गायी आणि गोवंश जर यामधून फिरला नाही तर पुष्प पठारावर सुद्धा ओसाडता निर्माण होते आहे. आणि पुन्हा शासनाने लाखो रुपये खर्च केलेली कुंपणं काढली आणि पुन्हा त्या ठिकाणी गायी फिरतायत. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात गायीचं महत्त्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने गायीला राष्ट्रीय माता आणि एक सुंदर अशा प्रकारचं गोवंशाचं रक्षण सर्वांनी केलं पाहिजे या दृष्टीने आपली अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही शासनाच्या प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सह्याचं निवेदन दिलेलं आहे.